ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। कहते हैं प्यार में बहुत ताकत होती है, इसमें जात धर्म कुछ भी नहीं देखा जाता। अशाच कन्सेप्टवर आधारलेल्या दुनियादारीच्या टीमची एक नवीन फिल्म येते, प्यार वाली लव्ह स्टोरी। चला तर मग बघूया। प्रेम म्हणजे काय असतं माहित नाही, तिच्यात स्पेशल असं काय दिसतं माहित नाही, पण दोघेच दिसू लागतो कुठल्याही गाण्यात। खूप मजा असते तिच्यासाठी वेड होण्यात। वाव, तू तर एरियाचा ऋषी कपूर आहेस रे। वा, मला फॉलो करतोस ना? मी फक्त अनिल कपूरला फॉलो करतो। अरे तुझ्या आईची घंटा। ज्याने शटर बंद केला समजा में त्याला थंड केला। पहले टोल भरने का फिर रास्ते पे जाने का। टेंशन कशाला, टेम्पररी हा मामला। काय सुंदर मुलींच्या तोंडून सॉरी ऐकायला आवडत नाही मला। स्टुपिड। न भगवान करे जाहिर न ऐलान खुदा करता है, वो दिल ही होता है जो दिल की बातें बयां करता है। तू प्रेम करतेस ना माझ्यावर? अमर, तू माझ्या आयुष्यातून निघून जा। या लव्ह स्टोरी मध्ये वेगवेगळ्या जॉनरची गाणी आहेत। त्यातलं एक धमाल गाणं आली लहर केला कहर। या गाण्याच्या शूटिंग सेटवर आपली टीम गेली होती। चला तर मग बघूया। Very nice. दुनियादारी मधलं जिंदगी जिंदगी या गाण्यानंतर काहीतरी वेगळं गाणं करण्याच्या प्रयत्नात यंग म्युझिक डायरेक्टर समीर साप्तीस्कर यांनी एक वेगळ्या धाटणीचं गाणं कंपोज करण्याचा प्रयत्न केलाय। अजित परब आणि सायली पंकज यांनी हे गाणं गायलंय। मला एक रोमॅन्टिक टच हवा होता। रोमॅन्टिकमध्ये जरा म्हणजे ओव्हरऑल गाणं आपलं मस्ती झालं आणि अचानक रोमॅन्टिकची कसं व्हायचं, आणि रोमॅन्टिक टचसाठी मग आमचं ठरलं की सायली करण्यासाठी। आणि त्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की ती जोपर्यंत रोमॅन्टिक टच होता तोपर्यंत ठीक आहे, नो प्रॉब्लेम, सायली गाऊ शकतो, मला कॉन्फिडन्स होता। बट त्याच्यानंतर परत ते एकदम मस्तीवर होतं आणि ते सगळं लाईन परत सायलीला जायचं आणि ते सायलीलाही कळलं असेल की हो शिट आपण कुठे अडकलो असं झालं। पण फायनली आम्ही खूप वर्कआउट केलं, झालं, चांगलं होतं। आणि ओव्हरऑल गाणे त्याचा प्रॉपर पॅकेज झालं। आजच्या यंग जनरेशनला आवडणाऱ्या शब्दांचा उपयोग सचिन पाठक यांनी आपल्या गाण्यात छानच केलाय। अर्थात संजय जाधव, स्वप्नील जोशी, सई तांभणकर सगळी टीम पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कहर करणार असं वाटतंय। फ्रेंड्स,
गणेश कदम दिग्दर्शित विटी दांडू हा चित्रपट लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये रितेश देशमुख यांनी निर्माता आणि अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केलीच आहे. त्याचबरोबर अक्षय कुमार सुद्धा मागे राहिले नाहीत आणि आता विटी दांडू याची निर्मिती बॉलिवूड मधला सिंघम म्हणजेच साक्षात अजय देवगन करतोय. विटी दांडू असा एक खेळ आहे. खेळ आहे, खेळ होता. या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर, रवींद्र मंकणी, यतीन कारेकर, विशाल शुभंकर, अशोक समर्थ आणि मृणाल ठाकूर यांच्या भूमिका आहेत. एकूणच हा सिनेमा आजोबा आणि नातू यांच्यातल्या नात्यावर आधारित आहे. सन सनुनी मारला टोला सन सनुनी मारला टोला न भाला गेला म्हणतो मला झेला साधुनी वेळ म्हणतो मला झेला साधुनी वेळ रंगला विट दांडूचा खेळ जी 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 हा एक टोला बसला विटी फिरली तिनं घडवला उत्पाद वर गावात सुरू झाली विटी दांडूची बेथाम धमस चक्री. त्या वादळात सापडलं ऊट पाऊस सोसलेल्या एका म्हाताऱ्याचं घर मग अन कोवळ्या नातवाचं आयुष्य. कथेमध्ये मोहरला शिंगार क्रांतीचा रस रचता माझलं मनमानी सरकार म्हटला इनकलाब ललकार टुकले शूर बाल सरदार सामना उठवी अंगी धरा शेवटी कोण बाजी मरणार जी 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 शेवटी कोण बाजी मरणार जी 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 You little rat! फ्रेंड्स, डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या कामाबद्दल आपल्याला माहिती असेलच आणि आता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येतोय. त्यात प्रमुख भूमिका साकारत आहेत नाना पाटेकर. याबद्दल आपण आणखी जाणून घेऊयात, पण एका फिल्मी ब्रेक नंतर.